हाय ताईंनो, नमस्कार सगळ्यांना सगळ्यांना श्री गणेशा श्री स्वामी समर्थ. तर ताईंनो, आज आपण घरच्या घरी स्वतःचं हेड मसाज कसं करायचं ते व्यवस्थित मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते. आता खूप साऱ्या ताईंनी मला मेसेज केले की ताई तुम्ही ऑइल तर देतात, पण ऑइल कसं लावायचं, कसं अप्लाय करायचं ते सुद्धा आम्हाला दाखवा, जेणेकरून आम्ही पण तसं व्यवस्थित अप्लाय करू आणि आम्हाला सुद्धा केसांवर चांगला रिझल्ट येईल. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आता मी तुम्हाला दाखवते. बघा ताईंनो, की आपण ऑइल कसं लावायचं आहे, हेड मसाज कसं करायचं आहे. का तर प्रत्येकी ताईंना जमत नाही की ते पार्लरमध्ये जाऊन हेड मसाज घेतील, इतका त्यांच्याकडे वेळही नसतो आणि कोणाकडे पैसेसुद्धा नसतात. म्हणजेच काय, आपण पार्लरमध्ये गेलं म्हणजे तिकडे वेळ द्यावा लागतो आणि दुसरी गोष्ट त्यांना पेमेंटसुद्धा करावं लागतं, बरोबर की नाही. फ्रीमध्ये कोणीच आपलं काम करत नसतं. तर मी तुम्हाला घरच्या घरी तुम्ही स्वतःचं हेड मसाज कसं करू शकतात घरच्या घरी राहून ते व्यवस्थित समजवण्याचा प्रयत्न करते. जर हे माझे प्रयत्न तुम्हाला चांगले वाटले, आवडले आणि खरंच उपयोगाचे वाटले तर तुम्ही ते नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा. ठीक आहे, तर आपण आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. मी तुम्हाला थोडक्यात दाखवते की आपण व्यवस्थित हेड मसाज स्वतःच्या केसांवर ऑइल मसाज कसं करू शकतो. ठीक आहे, तर सगळ्यांनी फुल्ली वॉच करायचा आपला व्हिडिओ, तेव्हाच मला समजेल की ताई कशा कशा स्टेपने हेड मसाज स्वतः करते. बरं, ठीक आहे, तर चला आपण स्टार्ट करूया. तर बघा, मीने असं बाउलमध्ये ऑइल घेतलं आहे. जे आपले हे ऑइल आहे तेच ऑइल मी बाउलमध्ये घेतलेलं आहे आणि जस्ट ह्या फिंगरने मी ऑइल घेत आहे दोन्ही हाताला आणि व्यवस्थित कसं मी स्कॅल्पला लावते ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे, तर बघा, मी असं ऑइल घेतलं आहे आणि जस्ट आम्ही जेव्हा पार्लरच्या ट्रिकमध्ये करतो तेव्हा आम्ही कॉटन ठेवतो, कॉटन डीप करून आम्ही हेड मसाज करतो. पण तुम्हाला ते जमेल की नाही म्हणून मी तुम्हाला हाताने दाखवते, जेणेकरून तुम्हाला ते सोपं जाईल हेड मसाज करण्यासाठी. ठीक आहे, एकच मिनटं वेट करा. तर तुम्ही कंटिन्यू फुल्ली वॉच करायचं आपला व्हिडिओ, म्हणजेच तुम्हाला समजेल. तर बघा, हे मी ऑइल हाताला घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मी हे बघा असं मी आतून स्कॅल्पला ऑइल लावत आहे, मी वरच्यावर थोपत नाही आहे. ठीक आहे, मी नेहमी माझ्या ताईंना सांगते, जेव्हा पण आपण ऑइल लावतो तर वरच्यावर लावू नका. केसांना ऑइल लावायचं नाही, तर आपल्याला स्कॅल्पला ऑइल लावायचं आहे, जेणेकरून आपले स्कॅल्प स्ट्रॉंग होणार, तुमची मुळं मजबूत होणार, तेव्हाच तुम्हाला न्यू ग्रोथ होण्यासाठी हेल्प होणार. ठीक आहे, तर बघायचं पाठून पण मी असे खालून खालून हात टाकते आणि व्यवस्थित असं सर्क्युलर मोशनमध्ये हेड मसाज करत आहे. ठीक आहे, सर्क्युलर मोशनमध्ये हेड मसाज करत आहे. त्याचप्रमाणे हे बघा असे आपले फिंगर केसांमध्ये फिरायला हव्या. ठीक आहे, तुमचे हात अटकता कामा नये. बघा, अलगद करायचं, अलगद, अगदी अलगद हेड मसाज करायचं आहे, अगदी अलगद. हे बघा दिसतंय तुम्हाला, समजतंय? त्याप्रमाणेच आपल्याला हेड मसाज करायचं आहे. आणि हे ऑइल व्यवस्थित तुम्ही स्कॅल्पला लावल्यामुळे तुमची केस स्ट्रॉंग होणार, मजबूत होणार, तुमचा कोंडा नाहीसा होणार. जर तुमच्या स्कॅल्पला खुजली होत असेल, मीन्स इचिंग होते, तुम्हाला इरिटेट होते, जळण होते, ते सुद्धा बंद होणार. आणि मसाज केल्यामुळे एक आपल्याला चांगली झोप लागते. ठीक आहे, आपल्याला रिलॅक्स होते, आपल्या बॉडीमध्ये रिलॅक्स होते आणि त्याच्याने आपल्याला एक सुंदर चांगली झोपसुद्धा लागते. ठीक आहे, आपल्या बॉडीला रिलॅक्स केल्यावर त्याचा सुद्धा इफेक्ट आपल्या स्किनवर दिसून येतो. ठीक आहे ताईंनो, हे बघा मी हात कुठे टाकले तुम्ही बघायचे व्यवस्थित. हे बघा, ठीक आहे, ह्याप्रमाणे आपल्याला मसाज करायचं आहे. ठीक आहे, ह्याप्रमाणे आपल्याला मसाज करायचं आहे. आणि पूर्ण मसाज झाल्याच्या नंतर ही जी आपली शेवटी पूर्ण केस आहेत त्यांना व्यवस्थित हे असं करायचं आहे. ठीक आहे, झालं. त्याच्यानंतर हे बघा, म्हणजेच काही आपले हात घ्यायचे फिंगर
आणि केसांना स्कॅल्पला असं 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 जसं आपण हातावर साबण किंवा काही लावतो आणि असं चोळतो ना, त्याप्रमाणे नखाने हळूहळू असं स्कॅल्पला मसाज करायचं आहे. खूप छान रिलॅक्स होतो, खूप छान रिलॅक्स होतो. ठीक आहे, तर फुल्ली व्हिडिओ वॉच करा आणि त्याप्रमाणे तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या ताईंनो. तुम्हाला खूप छान रिझल्ट येणार आणि तुम्हाला रिलॅक्ससुद्धा होणार बॉडीमध्ये आणि छान सुंदर झोपसुद्धा लागणार. ठीक आहे, हे बघा. आणि खरंच तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, कमेंट करायचे छान छान आणि आपल्या व्हिडिओला फुल्ली वॉचिंग करायची आहे. ठीक आहे, असं लावून झाल्याच्या नंतर मस्त 4 ते 5 मिनटं 7 मिनटं तुम्ही व्यवस्थित मसाज केल्यानंतर आपण केसांना अशी क्लिप लावलेली आहे आणि याच्यानंतर तुम्ही स्टीम द्यायची आहे. आता सपोज तुम्हाला स्टीम देता येत नाही, ओ ताई तुमचं पार्लर आहे, तुमच्याकडे स्टीमचं साहित्य आहे, आम्ही घरच्या घरात करणार, मग आम्ही स्टीम कसं देऊ शकतो? तर सोपं आहे, मी तुम्हाला सांगते त्याप्रमाणे करा. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, बाउलमध्ये थोडंसं गरम पाणी घ्या आणि एक कॉटनचा कपडा घ्या. ठीक आहे, बाउलमध्ये थोडंसं गरम पाणी घ्या, एक कॉटनचा कपडा घ्या. कॉटनचा कपडा त्याच्यात व्यवस्थित गरम पाण्यामध्ये पिळायचं आहे आणि तो आपल्या डोक्याला लावून असं घुटून ठेवायचं आहे. असं 2-3 वेळा लावून ठेवायचं आणि त्याच्यानंतर दॅट्स इट, तुमच्या डोक्याला स्टीम चांगली लागली जाते. त्याच्यानंतर काहीच करायचं नाही, केस अशीच ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी केस वॉश करायची आहे. ठीक आहे, जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी नाही करायचं आहे तर तुम्ही 2 दिवस ठेवून नंतरही वॉश करू शकता आणि शॅम्पू करू शकता. आणि मी पण असंच करते बरं का. जेव्हा पण मला माझं डोकं भारी वाटतं ना, तेव्हा मी मस्त रिलॅक्स हेड मसाज करते आणि 2 दिवस शांत राहते आणि नंतर मग मी हेअर वॉश करते. तर ज्यांना कोणाला आपलं ब्लॉग आवडला असेल, ताईची दाखवण्याची पद्धत आवडली असेल, त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, लाईक करायचं आणि शेअर करायचं आहे, जेणेकरून पुढे जाऊन छान 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 तुमच्यासाठी माहिती ताई तुम्हाला देत राहणार. टायमात वेळात वेळ काढून मी तुमच्यासाठी काय ना काय छोटे मोठे व्हिडिओ बनवून अपलोड करायचा प्रयत्न करेल, पण त्याच्यासाठी तुम्हालाही ताईला सपोर्ट करायचा आहे. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि निरोगी राहा. ठीक आहे, बाय बाय.